शाळेत नाव दाखल करायला सांगितलं. मी आली अकोल्यावरनं आली आणि ही पोरगी राहिली तशी मागं कामावर येते. तिचं नाव घ्याल का जी तुम्ही आपल्या शाळेत? बिलकुल माझ्या शाळेत नाव घेईल ना तुमच्या बाई, पण मुलीचं. ह्या मे महिन्यात 6 वर्षाची झाली, ती घ्याल का जी? झाली ना मे महिन्यात 6 महिन्याची बिलकुल घेणार. डिसेंबर पर्यंत 6 वर्षाची होईपर्यंत आम्ही शाळेत घेतो मुलीला. खरंच काय? हो हो हो. पण तुम्ही मला एक सांगा, माझ्यावर कागदपत्र नाही, मी त्या दूरच्या गावावर आली. मग कसं झालं? कागदपत्र नाही तर काय झालं? कागदपत्र नसतानाही आम्ही घेऊ शकतो. फक्त आमच्या शाळेचा एक फॉर्म आहे ना, तो फॉर्म भरून द्यायचा आणि तुमचं आधार कार्ड असेल ते आधार कार्ड मला बाई, द्यायचं. ते गावाला आहे ती. तुमचं पण गावाला आहे का? पोरीचे गावाला आहे आणि माय पण गावाला. अरे तर मग चालतं ना, आता ऍडमिशन करून घेऊ आणि मग तुम्ही जेव्हा गावाला जाल की नाही वर्षभरात केव्हा येईल? हो, सणावाराला झालं जातं दिवाळीला जाऊन बाई, पोळायला बिलायला नाही म्हणताय. नाही का? बरं चालेल, दिवाळीला गेला तरी चालेल. तेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन या. ठीक आहे बाई, पण हे म्हणते, हे म्हणत होती की मी शाळेतच नाही जा. हिला येत नाही म्हणते. 1-2 म्हणून दाखव बाईला, 1-2 म्हणून दाखव. अगं ठीक आहे, 1-2 येत नाही तरी काय झालं, आता ती झाली. जशी ती शाळेत येईल ना तिला छान वाचता येईल. कशी आहे बेटा तू अभ्यास? मॅडम, पण आता तिची परीक्षा नाही घेतली तर काय माई परीक्षा घेईल का जी तुम्ही? तुमची पण परीक्षा नाही. कलम 13 अंतर्गत नियम 2 कुठल्याही पालकाची विद्यार्थ्याची पण परीक्षा घेणार नाही आणि पालकांची पण परीक्षा घेतल्या जाणार नाही असा नियम आहे. मग आम्ही तुमची परीक्षा कशाला घेऊ? मग आता तुम्ही हिचं नाव घ्याल तर मग पैसे घ्याल म्हणता? नाही नाही नाही, पैसे सुद्धा घेणार नाही. कलम 3 अंतर्गत नियम 2 प्रमाणे कुठल्याही प्रकारचं शुल्क, कुठल्याही प्रकारची फी घेता येत नाही. खरंच का जी? हो, बिलकुल मोफत शिक्षण मिळणार आहे हिला. मग हिच्यासोबत काय काय देऊ मी? काहीच नको, हिला फक्त शाळेत पाठवा. शाळेतून पुस्तकं पण मोफत मिळणार आहे, गणवेश मोफत मिळणार आहे, बूट मोफत मिळणार आहे. फक्त तिला चांगले कपडे घालून पाठवा पहिल्या दिवशी गणवेश मिळेपर्यंत. खरंच का जी? हो हो हो. धन्यवाद जी. तुमचे लई उपकार. नाही नाही, माझे उपकार नाही, त्या शासनाचे उपकार माना की त्यांनी कलम 3 अंतर्गत नियम 1 प्रमाणे बालकाचा मोफत शिक्षणाचा हक्क दिलेला आहे प्रत्येक बालकाला. धन्यवाद जी. म्हणून तुझं शिक्षण होईल बाळा.